काम करायचं त्या काळात बाबूजी नांदेडकर गावाचं नेतृत्व आणि त्याला साथ द्यायची भूमिका तुम्ही लोकांनी केली. तुमच्या गावाबद्दल पहिला महाविद्यालय शिक्षणाच्यासाठी शिवाजीराव बांधव हे गावाच्या बाहेर आले. पुण्याला शिकायची आणि पुण्याला शिकत असताना मी त्या काळात शिकत होतो. त्यावेळेला बारामती तालुक्याची जी मुलं पुण्याला शिकायची त्याची आम्ही संघटना केली. त्या संघटनेमध्ये ह्या काळाला काम करणाऱ्या शिवाजीराव बांधव यांचं शिक्षण झालं तिथं आम्हाला सगळ्यांच्या सार्वजनिक कामात सहभागी झाले. खरं सांगायचं म्हणजे की आम्हाला लवकर सुटून गेले. त्यांचं वय तेवढं जास्त नाही, पण दुर्दैवाने सगळ्या गोष्टी काही तुमच्या माझ्या हातात नसतात. ते परमेश्वराला प्रिय झाले आणि त्यांना आपल्यातून देवाने नेले. पण ते गेल्याच्या नंतर सुद्धा जी गावाची परंपरा होती सहकार्य करण्याची, साथ देण्याची, ती आज अखेर बदललेली नाही. शिवाजीरावांच्या नंतर फुलसी फिरी आली आणि फुलसी फिरी सुद्धा शिवाजीरावांचा वारसा हा चालू ठेवण्याच्या दृष्टीनं जागरूक आहे आणि त्याची प्रचिती या निवडणुकीत आली पण याच्या आधी सुद्धा आली. मतदान इतकं काय होतं याची माहिती मी कधीच घेत नाही, कारण इथं मतदान चुकत होतं. कुणाला न विचारता कुठं वचन दावायचं हे इथं सांगायचं. ते निकाल या निवडणुकीत सुद्धा तुम्ही घेता, सगळ्यांनी घेतला, महिलांनी घेतला, तरुणांनी घेतला, वडीलधाऱ्यांनी घेतला. बाबासाहेबांच्या सारखे मार्गदर्शक या ठिकाणी होते, त्याची साथ धरली आणि मोठ्या मतांनी तुम्ही सुप्रियाला या ठिकाणी निवडून दिली. या काळात सुरुवातीच्या इथं नदीमध्ये 20 किमी बंधारे बांधले. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आता लिहिलेली की नदीमध्ये आपण या गोष्टी केल्या पण नदीचं पाणी अजिबात स्वच्छ राहिलेलं आहे. त्या पाण्यात हात सुद्धा घालता येत नाही ही परिस्थिती आता उदयनराव हे सगळे सांगत होते. त्याचे जे कुणी वरिष्ठ पर्यावरण खात्याचे अधिकारी तिथे येऊन गेले असं मी ऐकलं, त्यांना सांगितलं होतं, पण काही बदल झाला नाही. तर त्याच्यात लक्ष घालावं लागेल. उद्या मुंबईला गेल्याच्या नंतर चौकशी करेल कोण येतात ते अधिकारी, काय मार्ग आहे. पण हे काही ना काहीतरी करून स्वच्छ करण्याची गरज आहे आणि पूर्वीसारखं चित्रसारखं सोयी याची काळजी घ्यायला लागेल, त्याच्यात लक्ष दिलं जाईल. काही लिफ्टच्या संस्था त्यावेळी कार्याचा चालू माहिती नाही आहेत का चालू लिफ्ट चालू आहे चालू आहे चांगली गोष्ट आणि तुमचेच पुणे ठीक आहे. एकत्र आहात ती एकी कायम ठेवूया. त्या एकीनं गावाच्या नव्या फिरी आता आपल्या हळूहळू दिवस संपते कमी आहे. आता आपल्याला थांबावं लागेल, नव्यानं पूजा करावं लागेल आणि ती आपल्याला मंजूर ते सगळे जण मिळून नव्या पिढीला शक्ती देऊन सहकार्य करून गरजपर्यंत मार्गदर्शन करू आणि आपली एकी कायम ठेवून विकासाच्या कामात गती देऊ एवढं सांगतो आणि पुढच्या गावात जायला आपल्याला